सर्वांना नमस्कार. महाराष्ट्रातील शिक्षक आणि भावी शिक्षक यांची टीईटी 2026 ही 28 जून 2026 रोजी होत आहे आणि परीक्षेला फक्त आता उद्याचा एक शनिवारचा दिवस बाकी आहे. रविवार सर्वांची परीक्षा आहे. या परीक्षेच्या दृष्टीनं आता राहिलेल्या ह्या 1.5 दिवसामध्ये काय करणार आहेत आपण, आहे का नाही? असं काय एवढं की 1.5 दिवसामध्ये आपलं होईल? तर सर्वप्रथम तुम्हा सर्व शिक्षकांना सांगू इच्छितो की तुम्ही सर्व शिक्षक ही परीक्षा देऊन पास झालेले आहात आणि जे भावी शिक्षक आहेत ते देखील बीएड ला लागण्यासाठी सीईटी दिली, त्यांनी बीएड केलेलं आहे आणि पुन्हा आता टीईटी देत आहेत. म्हणजे यांनी अभ्यास केलेला आहे. अगोदर तुम्ही सर्वांनीच अभ्यास केलेला आहे आणि हाच अभ्यास या टीईटीच्या परीक्षेत आहे. काही जणांनी 4-4 महिन्यांपासून क्लास लावून छान अभ्यास केलाय, त्यांचं पण अभिनंदन आहे. काही जणांनी क्लास लावलेले नाहीत, त्यांनी अभ्यास स्वतःच्या पुस्तकातून वगैरे केलेला आहे. आपल्याकडे सर्वांकडे मटेरियल अवेलेबल आहे, त्याच्यातून केलेलं आहे, त्यांचं पण अभिनंदन. काही जणांनी अभ्यासच केला नाही आणि खूप चिंता आता वाटते किंवा सर काय होईल परीक्षेचं, मी 10 दिवस अभ्यास केलाय, 8 दिवस केलाय किंवा केलाच नाही. त्या सर्वांनाच, ज्यांनी क्लास लावलेत, ज्यांनी स्वतः अभ्यास केलाय, ज्यांचा अभ्यास झाला नाही, त्या सर्वांना सांगतो तुम्ही सर्वजण टीईटी पास होणार आहात. आता कसं काय सर, असं काय म्हणू शकता तुम्ही? तर परत तुम्हाला सांगतो की तुम्ही एखाद्या परीक्षेचा अभ्यास करता म्हणजे फक्त त्या 60 दिवसासाठी, 120 दिवसासाठी अभ्यास करत नसता. तर पहिल्या वर्गापासून आतापर्यंत तुम्ही काय केलंय याची परीक्षा येईल आणि या परीक्षेत सगळ्यात मोठा बदल केला जाणार आहे, तो म्हणजे पॅडॉलॉजीचा भाग याच्यात ऍड केला जाणार आहे. जसं सीटेटला असतं, जी सेंट्रल गव्हर्नमेंटची टीईटी आहे त्याला असतं, तसा या परीक्षेत केलं जाणार. प्रत्येक वर्षी काय होतं की आता हे समजा आपल्या टीईटीचा पेपर आहे आणि हा सगळा वस्तुनिष्ठ आणि ज्ञानावर आधारित असतो. यावेळेस अर्धा पेपर हा ज्ञानावर आधारित येईल आणि अर्धा पेपर हा आपल्या आकलनावर आधारित येईल. मग हे जे आकलन आहे ते आकलन हे फक्त 60 दिवस 120 दिवसातलं किंवा क्लासमधून घेतलेलं, पुस्तकातून घेतलेलं नसतं. तर आपण आपल्या जीवनामध्ये शिक्षक म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून विचार काय करतो त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे की आपल्याला 5 विषय प्रत्येक पेपरमध्ये आहेत. म्हणजे पेपर 1 साठी पण, पेपर 2 साठी पण. आणि प्रत्येक विषयासाठी 30-30 गुण आहेत. 150 प्रश्न आहेत, 150च गुण आहेत आणि 150च मिनिट आहेत. तर हे कॅल्क्युलेशन पण खूप महत्वाचं बरं. कोणी जर सूचना वाचल्या नसतील तर कृपया त्या सूचना वाचून पण घ्या. हे सगळं महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे 75 प्रश्न हे आकलनावर आधारित आहे. ज्ञानावर आधारित 75, आकलनावर आधारित 75. आपल्याला मार्क्स घ्यायचे 60% म्हणजे 90 मार्क. जे कास्टमध्ये एससी, एसटी, ओबीसी आहेत आणि अजून 1-2 यांना सूट आहेत. माजी सैनिक, सैनिकांच्या काहीतरी पत्नी वगैरे आहेत त्यांना सूट आहेत. तर ते एससी, एसटी, ओबीसी यांना 55%. परंतु 55% गृहीत धरू नका. आपण डायरेक्ट काय म्हणूयात 60%, 90 मार्क घ्यायचे. 75 मार्क हे आकलनावर आहेत. परत तुम्हाला रिमाइंड करून देतो, ही खूप महत्वाची गोष्ट, जमेची गोष्ट तुम्हा सर्वांसाठी आहे. ज्यांनी अभ्यास 4 महिन्यापासून केलाय त्यांच्या तो अभ्यास सगळा आवाक्यात आलेला आहे. ज्यांनी 8च दिवस अभ्यास केलाय त्यांना पण परत सांगतो, बी पॉझिटिव्ह, कारण की तुम्ही याच्या अगोदर जे अभ्यास केलाय ना, तो अभ्यास या ठिकाणी तुमचा कामाला नक्की येणार आहे. पण कधीच आपण अभ्यास केलेला नसेल असा शिक्षकच असत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ज्यांनी अभ्यास केलाय, त्यांनी क्लास अटेंड केलेत, टेस्ट सिरीज लावल्यात आणि काही जणांनी स्वतः सेल्फ स्टडी केलाय, हे सर्वच जण पास होणार आहेत. आणि याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह माइंडनं परीक्षा देतात ते 100% यशस्वी होत. माझा असा अनुभव आहे. मी ज्यावेळेस टीईटी दिली, 2 वेळेस दिली टीईटी. 13ला पण पास झालो आणि ओपन मधूनच पास, आणि 15ला पण पास झालो, ओपन मधूनच पास झालो. बघा 13, 15 लगेच 18ला मी सीटेट दिली, पास झालो. 17ची सेट परीक्षा होती, ती पण पास झालो. आता एज्युकेशनमध्ये टीईटी, सीटीईटी, टीआयटी, सेट आणि डबल टीईटी म्हणजे ह्या 5 परीक्षा, बीएड आणि एमएड अशा 7 परीक्षा एज्युकेशनमध्ये आहे. सलग पास होण्याचं कारण मला असं माझं वैयक्तिक वाटतं, की आपण पॉझिटिव्ह असल्यामुळं आणि पहिल्या वर्गापासून ते आतापर्यंत अभ्यास केल्यामुळं.
त्या पर्टिक्युलर त्या 60 दिवसात 120 दिवसात मला अभ्यास झाला नव्हता करणं, कारण की मी त्यावेळेस एमपीएससीचा अभ्यास करत होतो. परंतु तो अभ्यास त्या परीक्षेमध्ये नक्की कामाला आला. मग सर मी टार्गेट तर बऱ्याच जणांना 60 दिवसाचं दिलं की 60 दिवसात अभ्यास करा तुम्ही, तुम्ही 100% पास होताल. मग जे 60 दिवस तुम्ही अभ्यास केलाय, आता बघा इथं पुस्तक आहेत माझ्याकडे, समजा एनसीईआरटी आहे, स्टेट बोर्ड ठोकळा आहे. याचा अभ्यास तुम्ही 60 दिवस 120 दिवसात पाठीमागे केलेला आहे. या अभ्यासाची टिपणं पण काढलीत तुम्ही आणि ही टिपणं तुम्हाला ह्या पुढच्या 1.5 दिवसात वाचायची, शांत चित्तानं वाचायची आणि त्या आधारावर तुम्हाला 100% फायदा होणार आहे परीक्षेसाठी. तर हे सगळ्यात महत्वाचं. जी वेळ जी आहे त्याच्या 1.5 तास अगोदर तुम्हाला परीक्षा सेंटरवर जायचं. म्हणजे आपला पेपर जर दुपारचा पेपर समजा आपल्या 2:30 वाजता असं म्हटलंय, 2:30 ते 5 आहे. परंतु आपल्याला तिथे 1 वाजता पोहोचायचं. जर 1 वाजता नाही जाणं झालं, 1:30 वाजता गेलो तर तरी चालतं. 2 वाजता गेलो तर तरी चालतं. 2 वाजून 10 मिनिटापर्यंत तुम्हाला आत घेतील. म्हणजे परीक्षेचा जो वेळ आहे त्याच्या 20 मिनिटं अगोदर तुम्हाला आत घेतील. त्याच्यानंतर मात्र घेणार नाहीत. 11th आवरला डायरेक्ट तुम्ही गेलात तर तुम्हाला आत घेणार नाहीत. त्यामुळे शक्यतो आपण 1.5 तास अगोदर जायचा प्रयत्न करायचा. त्या सराउंडमध्ये जाऊन आपण बसायचंय. 1 तासभर जर तुम्ही त्या सराउंडमध्ये गेलात तर ते आपलंसं होतं तिथलं वातावरण आणि पॉझिटिव्ह वेव्हज तुमच्या तयार होतात. कम्फर्टेबल वाटतं. ज्यावेळेस उशीर परीक्षेला होतो, त्यावेळेस येणारे 4-5 प्रश्न देखील आपले चुकून जातात आणि रिझल्ट तिथंच आपला जातो. त्यामुळं जे कोणी उद्याच्याला परीक्षेला जात आहेत आणि ज्यांचे सेंटर्स दूर आहेत, त्यांनी त्यांचं नियोजन उद्याच करून घ्यायचंय. म्हणजे रविवारच्या परीक्षेला जात असताना अजिबात घाई गडबड होणार नाही. हे जे सेशन आहे ते डाउट सेशन आहे. मी एकतर्फी जास्त आता सांगणार नाही. तिथं तुमचे डाउट्स चॅट बॉक्समध्ये होस्ट को-होस्टच्या नावानं तुम्हाला चॅट करता येते. तिथं तुम्ही चॅट करा. तुमचे प्रश्न, डाउट्स तुम्ही विचारायला सुरुवात करा. हे 1च तासाचं सेशन असणार आहे. त्याच्यातले पहिले 10 मिनिटं तुम्ही स्वतः घेतलेत. अजून एक 5 मिनिटं मला लागतील. माझ्याकडून जे सांगायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वांना सांगितलं की 150 प्रश्न, 150 गुण आणि 150 मिनिटं. आता याचा विभाग नाही. बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो, की सर आम्ही पहिल्यांदा कोणतं सोडवावं? तुम्हाला जे सोपं वाटतं ते सोडवावं. एक. दुसरी गोष्ट, मी असं सांगत असतो, की हे सिरियली सोडवावं. म्हणजे फर्स्ट लँग्वेज तुमची हिंदी असेल तर हिंदीचे प्रश्न सोडवा. त्यातले खूप क्लिष्ट असतील 4-5 प्रश्न तर ते सोडून द्या. पण ते सोडून देत असताना लक्ष द्या, की आपण जर प्रश्न क्रमांक 15वा सोडलाय, तर 16व्यालाच आपण गोल करतोय का नंतर? बऱ्याच वेळेस ती गडबड होते आणि मग ते सिक्वेन्स चुकला उत्तराला गोल करण्याचा, ती गडबड होते. त्यामुळं मी असं सांगत असतो, की सिक्वेन्सनुसार सोडवा. शक्यतो प्रश्न तुम्ही सोडून देऊ नका. सोडला एखादा प्रश्न, तर तिथं आपण गोल न करता त्याच्या खालच्याच प्रश्नाला, पुढच्या प्रश्नाला गोल करतोय का, हे काळजीपूर्वक पहा. बऱ्याच जणांनी यावेळेस माध्यम हे हिंदी घेतलंय आणि बऱ्याच जणांचा सुरुवातीपासून प्रश्न, सर टाइम मॅनेजमेंट कसं करावं? आता ते सांगतो मी 2च मिनिटात हां. टाइम मॅनेजमेंटचं सांगतो. त्याच्या अगोदर हे एकदा क्लिअर करूया. हिंदी माध्यम घेतलंय, पण तुमचे सर्व प्रश्न हिंदीचे सोडून मराठी आणि इंग्लिशमध्ये येणार. मराठी आणि इंग्लिशमध्ये. मग तुमचा कोणतीही लँग्वेज घ्या तुम्ही. मराठी घेतली असेल तरी प्रश्न मराठी आणि इंग्लिश बायलिंग्वल असणार आहेत. उर्दूवाल्यांसाठी मात्र फक्त उर्दू हा एक त्याच्यात ऑप्शन आहे. बाकीच्या सर्व कन्नड जरी घेतला असेल तुम्ही, तर 120 प्रश्न कन्नडचे सोडून तुमचे भाषेत येणार आहेत मराठी आणि इंग्लिशमध्ये. म्हणजे भाषेचं तुमचा प्रश्न सोडलेला. भाषा एक तुम्ही हिंदी घेतली असं समजूयात, तर हिंदीचे प्रश्न अगोदर 30 सोडवा. एक भाग 30 प्रश्नांचा झाला. भाषा 2 तुमची मराठी नक्कीच असेल बऱ्याच जणांची. भाषा 2चे प्रश्न 30 सोडवा तुम्ही. नंतर बालमानसशास्त्र आहे 3ऱ्या नंबरला. ते सोडवा तुम्ही. पेपर 1 साठी पण पेपर 2 साठी पण हे 3 पेपर, 3 विषय कॉमन 90 मार्क. त्यानंतर जो आहे 4था भाग पेपर 1 साठी गणित आणि परिसर अभ्यास असे 2 आहेत. 30-30 प्रश्न आहेत, 60 प्रश्न आहेत. शेवटला तुम्ही ते प्रश्न सोडवा. आणि पेपर 2 साठी सगळ्यात महत्वाचं पेपर 2 परत भाषा 1, भाषा 2, मानसशास्त्र. मराठी इंग्लिश सब्जेक्टचा पेपर कंबाईंड येतो का? सर्वांचाच कंबाईंड येतो आणि ज्यांची भाषा मराठी आणि इंग्लिश आहे, हां, बायलिंग्वल असतो. पेपर दोन्ही भाषेत असतो. म्हणजे आता समजा थोडक्यात इथं माझ्याकडे एक पेपर आहे.
आता ही भाषा दिसते ती हिंदी दिसते ना. आता हिंदीचा पेपर आहे, तर भाषा हिंदीमध्ये हिंदीचे 30 प्रश्न असणार आहेत. इथे सुरुवातीला हिंदीचे प्रश्न असणार आहेत. बघा परत एकदा दाखवतो. हिंदी दिसते, पेपर 2 आहे. हिंदीचे प्रश्न असणार आहेत इथे तुम्हाला हिंदीमध्ये. भाषा 2 समजा मराठी आहे, तर मराठीचे प्रश्न असणार आहेत मराठीमध्येच. आता मराठी झालं सर समजा आमचं, मराठी झालं आणि प्रथम भाषा हिंदी पण झालं. मग त्यानंतर प्रश्न क्रमांक तुम्हाला जावं लागेल ते डिरेक्ट 91 वर, सॉरी 61 वर. मग यावेळेस काय असतं, तर नीट जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर हे सेशन चालू होतं इथं. मराठीतून इकडे तुम्हाला प्रश्न दिसतोय आणि इकडल्या बाजूला इंग्लिश मध्ये प्रश्न दिसतोय. तोच प्रश्न आहे 61 नंबर, इकडे 61 नंबर. बायलिंग्वल पेपर असतो. एक पान तुमचं मराठी भाषेचं आहे, दुसरं पान तुमचं इंग्रजी भाषेत असणार आहे. आणि हे 90 प्रश्न असतं, बायलिंग्वल असणार आहे. तुम्ही माध्यम मराठी असू द्या, तुमचं इंग्लिश असू द्या, किंवा अजून कोणते मराठी, इंग्लिश, हिंदी आणि अजून कोणतेही असू द्या, काही अडचण येणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाषा 2 ज्यावेळेस, आता भाषा 2 मध्ये काय केले त्यांनी, मराठी इंग्लिश, हिंदी भाषा एक होती ना आपली. भाषा 2 काय केलंय तिथं, तुम्ही भाषा 2 मध्ये काही जणांनी इंग्लिश घेतले, काही जणांनी मराठी घेतले, बहुतांश जणांनी मराठी घेतले. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पण जो आहे, त्या पण मध्ये तुम्हाला या ठिकाणी लँग्वेज दिसते बघा, मराठी आणि इंग्रजी. आता इथे स्पष्ट दिसत नसेल, पण तुमच्या पेपर मध्ये जर तुम्ही पाहिलं, मी खास तुम्हाला एका अकॅडमीचे पेपर्स पाठवले सर्वांना, त्याच्यामध्ये बायलिंग्वल जर दिसत नसलं तर तुमच्या लक्षात येत असेल की तिथं तुम्हाला इंग्लिश असेल तर इंग्लिशचेच प्रश्न येतील, मराठी असेल तर मराठीचे पेपर प्रश्न येतील. कशामध्ये, लँग्वेज सेकंड मध्ये, ज्यांची सेकंड लँग्वेज आहे ती. मग याच प्रश्नपत्रिकेत इंग्लिशचे पण प्रश्न असतात आणि मराठीचे पण. बघा आज अजून एकदा रिपीट करतो, ज्यांनी भाषा हिंदी घेतलंय त्यांना भाषा 2 मराठी आहे, त्यांनी मराठीचेच प्रश्न सोडवा, कारण की इथं इंग्लिशचे प्रश्न अगोदर दिलेले असतात. तर आम्ही इंग्लिशच घेतलं नव्हतं, इंग्लिशचे प्रश्न कसं काय आमच्या प्रश्नपत्रिकेत आले. भाषा 2 मध्ये 2 ऑप्शन आहेत, इंग्लिश, मराठी. पेपर काय वेगळे काढले जाणार नाहीत, जात नाहीत. म्हणून भाषा 1 जरी तुमची हिंदी असली तरी तुम्हाला भाषा 2च्या ठिकाणी तुम्ही इंग्लिश घेतली नसताना इथं काही 30 प्रश्न तुम्हाला ते इंग्लिशचे दिसतील. घाबरून जाऊ नका, इंग्लिशचे प्रश्न सोडवायचे नाहीत. तुमची भाषा 2 मराठी आहे तर मराठीचेच प्रश्न सोडवायचे. प्रश्न क्रमांक 31 ते 60. कन्फ्युजन दूर झालंय का बघा. आणि त्यानंतर मग तुम्हाला बालमानसशास्त्राचे प्रश्न आहेत, बायलिंग्वल आहेत, 30 प्रश्न आहेत. पुन्हा परिसर अभ्यास आणि गणितचे 60 प्रश्न. आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला सायन्स मॅथ ज्यांचं आहे त्यांना 60 मार्काचे सायन्स मॅथ 91 ते 150, आणि सोशल सायन्स इतिहास भूगोल 91 ते 150. सर्वात महत्वाचं काय करायचं, एकदा बरं परत एकदा मला एकदा आवाज 50 जण आहेत अवेलेबल. श्रीकांत सर आवाज येतोय का बघूयात एकदा. सर आवाज येतोय व्यवस्थित, क्लिअर आहे? श्रीकांत सर एकदा पटकन सांगा. हा सर, येतोय सर, क्लिअर येतोय. ओके, क्लिअर आहे ना. काही डाऊट असेल तर सर विचारा, चॅट बॉक्स मध्ये विचारा. टाइम मॅनेजमेंटच्या विषयीवर मी सांगणार आहे. काही तुमचा प्रश्न असेल तर सांगा लवकर, माईक चालू झालंय तुमचं. नक्कीच सर विचार. ओके ओके, येतोय आवाज, सर्वांना छान आवाज येतोय. बरं, टाइम मॅनेजमेंट मध्ये काय करायचंय परत तुम्हाला सांगतो. या टाइम मॅनेजमेंट मध्ये जो तिसरा विषय असतो ना, बालमानसशास्त्राचा, अतिशय सोपा पण वेळ खाऊ. प्रश्न मोठे मोठे लांब लचक, जणू प्रश्न वाचायलाच 1-2 मिनिटं आपली निघून जातात. मग अशा वेळेस काय करायचं, मराठीचे प्रश्न आणि हिंदीचे प्रश्न हे कमी वेळात होतात. आपले वाचन आणि उत्तर पण कमी वेळात होतात आणि उत्तर पण पटकन मिळतं. मराठी आणि हिंदीचे लँग्वेज फर्स्ट, लँग्वेज सेकंड, कोणतीही जी असेल तुमची ती लक्षात ठेवा. नाही तर मी आपलं हिंदी आणि मराठी म्हणाले, तुम्ही पण सगळेजण ज्यांनी इंग्लिश आणि मराठी घेतलंय किंवा मराठी इंग्लिश घेतलंय ते पण तसं करतात. तसं ते फक्त आपलं लँग्वेज फर्स्ट, लँग्वेज सेकंड तुमच्या हॉल तिकीटवर आहे, ते नीट पाहून घ्या. भाषा 1 आणि भाषा 2 चे प्रश्न सोडत असताना किमान इथले 5-5 मिनिटं, म्हणजे 25 मिनिटं, 25 मिनिटात आपले
भाषा एक भाषा दोन झालंच पाहिजे. मग याचा उपयोग कुठं होणार आहे तुम्हाला त्या 10 मिनिटाचा? तर हे जे मानसशास्त्राचे प्रश्न वाचणे आणि आकलनावर आधारित असतात. इथं काही तुम्हाला पुस्तकात ते जशाला तसे प्रश्न ज्ञानावर आधारित नसतात, नॉलेजवर नाही, कॉम्प्रिहेन्शनवर आहेत. तर त्यावेळेस ते 10 मिनिटं तुम्हाला कामाला येणार. सुरुवातीला तुम्हाला जो विषय चांगला स्ट्रॉंग झालेला आहे, त्या विषयीचे प्रश्न सोडवा आणि ते 20 ते 25 मिनिटात सोडवून झाले पाहिजे. किमान म्हणजे 25 मिनिटं, 5 मिनिटं वाचले पाहिजे त्यातले. 30 प्रश्नाला 25 मिनिटं. भाषा 1, भाषा 2. राहिलेले हे 10 मिनिटं आपल्याला बालमानसशास्त्रासाठी वापरायचे. पुन्हा गणित सोडवत असताना तिथं किमान 5-10 मिनिटं जास्त लागणार आहेत आणि परिसरचे प्रश्न मात्र तुम्हाला 20 मिनिटात सोडवावा लागणार आहेत, 30 प्रश्न. मॅनेजमेंट आहे पूर्ण म्हणजे परिसर अभ्यासचे वाचलेला वेळ गणितासाठी द्यायचा आहे. भाषा 1 आणि भाषा 2 चे प्रश्न फास्ट सोडवल्याच्या नंतर जो वेळ वाचणार आहे तो मानसशास्त्रासाठी द्यायचा. बरेच जणांचे प्रश्न असेच आहेत की मानसशास्त्राचं सोपं होतं परंतु वाचायला वेळ भेटला नाही म्हणून आमचं राहिलं. मग हा वेळ भेटण्यासाठी आपल्याला थोडंसं टाइम मॅनेजमेंट अशा पद्धतीनं करावं लागेल. जे एक वन लाइनर क्वेश्चन्स आहेत, पटकन वाचणे आणि उत्तर देणे. निगेटिव्ह सिस्टम नसते त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही. 150ला 150 प्रश्न सोडवायचे आणि आपण सोडवलेले जे प्रश्न आहेत ते तुम्हाला नंतर नोंदवायचे पण आहेत. कितीपैकी किती प्रश्न सोडवले, 150 पैकी किती सोडवले, सर्वचे सर्व सोडवायचे. ते खूप फायद्याचं राहील. बऱ्याच जणांचे काय होते, सर 90च प्रश्न सोडवलेत, 110च सोडवलेत, तर पास होण्याची शक्यता फार कमी असते. एक्सलन्सी जर तुमची जास्त असेल, खूपच म्हणजे 100% एक्सलन्सी आहे आणि तुम्ही 100 सोडवलेत, तर 100 पैकी 90 पण पडू शकतात. परंतु असं होत नाही जास्त करून. त्याच्यामुळे मी असं म्हणत असतो, की 150 प्रश्नापैकी 150ला 150 सोडवा. हे झालं तुमच्या टाईम मॅनेजमेंट विषयी. राहिला ते 1.5 दिवसात आता काय करायचंय? पॉझिटिव्ह राहायचं. जे लोक जे सहकारी जे आपल्यासोबत निगेटिव्ह चर्चा करतात, त्यांच्यासोबत अजिबात राहायचं नाही किमान 1.5 दिवस तरी. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी मेडिटेशन करा, तासभर करा, 15 मिनिटं करा, 10 मिनिटं करा. मेडिटेशनसाठी वेळ द्या, स्वतःसाठी वेळ द्या. अ, अ, माझा विश्वास याच्यावर आहे बरं का. कारण की आपलं मन जर शांत असेल ना, तर 100% आपले गेसेस देखील परीक्षेतले करेक्ट येतात. तुमचा अभ्यास आहे आज लहानपणापासून आतापर्यंत याच्यावर विश्वास ठेवा. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की मी काहीच अभ्यास केला नाही. आता मी सांगतो तुम्हाला CT8 ला जात असताना अजिबात माझा काहीच अभ्यास नव्हता. मग आता काहीच अभ्यास नव्हता आणि पास कसं काय झालं? असं नसतं. तुम्ही लहानपणापासून ते त्या परीक्षेच्या दालनात जाईपर्यंत जो स्वतः घेतलेला अनुभव आहे किंवा स्वतः वाचलेली काही पुस्तकं आहेत, तो तुमचा अभ्यास आहे, ऑलरेडी झालेला आहे. म्हणून मी काय सांगितलं तुम्हाला सुरुवातीला, सर्वांचा अभ्यास झालेला आहे. पॉझिटिव्ह राहा. मग तुमचे गेस, तुमचं कॉन्सन्ट्रेशन जर असेल, मन स्थिर असेल, तुमच्या मनात परीक्षेची भीती नसेल, तर तुमचे गेसेस बरोबर येतात आणि भीती जर असेल तर गेसेस चुकतात. साधं सरळ आणि सोप्पं गणित आहे. याला काही वेगळं सांगायची गरज नाही. काही ॲस्ट्रॉनॉट नाही किंवा दैवी चमत्कार वगैरे असं काही नाही. तर आपले कॉन्सन्ट्रेशन ठेवण्यासाठी आपल्याला निगेटिव्ह जे लोकं बोलतात त्यांच्यापासून दूर राहायचंय. शक्य झालं तर आपल्याला प्राणायाम किंवा ध्यानधारणा जे तुम्हाला जमेल ते एकांतात बसून करायचंय. जितकं मन शांत स्थिर ठेवता येईल तितकं ठेवायचंय. शक्यतो घरात देखील वाद होणार नाहीत याची काळजी आपण घ्यायची. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टीवरून आपले वाद होत असतात किंवा आपण एकमेकांवर ओरडून बोलत असतो. हे टाळायचंय. म्हणजे हे स्वाभाविकच आहे, परंतु हे टाळायचंय. मन शांत ठेवायचंय. जो काही आपण अभ्यास केलाय, ज्यांनी नोट्स वगैरे काढल्यात, त्या नोट्स रेफर करायच्यात. ज्यांनी टेस्ट सोडवायचा आपल्याकडे 250 प्लस मिशन टीईटीच्या टीमनं टेस्ट Google फॉर्मच्या 10-10 प्रश्नांच्या दिल्यात. त्या सोडवायच्यात. आज एक सर म्हणले, "सर आम्हाला 150 प्रश्नांच्या टेस्ट पाठवा काय?" आपण त्या देखील तुम्हाला पाठवलेल्या आहेत. सर मराठी, इंग्लिश, बालमानसशास्त्र, गणित, परिसर अभ्यासाचे विषय आहेत तर प्लीज बरं. पेपर 1 साठी ते तुमचे त्याविषयी सांगू. मी सांगत होतो की 150 मार्काच्या प्रश्नपत्रिका त्या देखील तुम्हाला पाठवल्यात. आन्सर की देखील तुम्हाला त्याची पाठवण्यात आलेली आहे. सर्वांनी व्यवस्थित पाहून घ्या. बऱ्याच जणांसाठी मिशन टीमनं खूप सारे सेशन्स फ्री फॉर ऑल घेतलेले आहेत आणि मार्गदर्शनही त्यांनी फ्री फॉर ऑल बरेच दिवस केलेलं आहे. नाममात्र शुल्कामध्ये आपण त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग्स देखील अवेलेबल करून दिलेल्या होत्या. मिशन टीमचे सर्व शिक्षक तुम्हाला माहिती आहे की दररोज क्लास 2 तास तर नक्की आपले होतात 45-45 मिनिटाचे. त्याच्या माध्यमातून बरेच जणांनी लाईव्ह अभ्यास केलाय आणि रेकॉर्डिंग पण अभ्यास केलाय.
हे सोडून कोणत्याही क्लासला नव्हतात सर, पण आम्ही अभ्यास केलाय. त्यांच्या सर्वांचं तुम्हाला सांगतो स्वागत आहे, ते पण पास होणारच आहेत. पेपर कसा सोडवू? मराठी इंग्लिश आहे. ठीक आहे ना, इट्स ओके. माझं पण मराठी इंग्लिशचं होतं. फक्त पेपर 2 आहे माझा. तुमचा पेपर 1 आहे. इट्स ओके सांगतो. तर परत तुम्हाला सांगतो, की तुम्ही सर्वांनी म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षक आणि भावी शिक्षकांनी खूप छान अभ्यास केलेला आहे. सर्वजण पास होणार आहेत. विशेष करून जे जॉइंट टीचर आहेत, त्यांना सांगतो, की भीती जी आहे आपल्या मनात नोकरी जाईल याची, तर ती घालवून टाका. तुमची नोकरी अजिबात जाणार नाही. याची शाश्वती आत्तापासून मी देतो. जरी आता शासनानं अजून 1 वर्ष वाढवलंय, तुम्हाला माहित नसेल कुणाला, तर त्यांनी लक्षात ठेवा, की आता ही डेट 2026 नाही, 27 नाही, तर ते 28 करण्यात आलेली आहे. सप्टेंबर 28. अजून म्हणजे अटेम्प्ट्स आपले वाढलेत. काळजी करण्याची गरज नाही. या अटेम्प्टमध्येच तुम्ही पास होणार आहात. आणि जरी नाही झाला, तर पुढच्या अटेम्प्टमध्ये पास होताल, त्याच्या पुढच्या अटेम्प्टमध्ये. पण ज्यांनी आपल्या शालेय जीवनापासून ते आत्ता दररोज शाळेवर जातात, स्वतः खडू घेऊन शिकवतात. ते शिक्षक नापास होत नाहीत. आणि जर चुकून होत असतील, तर पुढच्या अटेम्प्टमध्ये पास होतील. इतकं साधं, सरळ आणि सोपं आहे. यावेळेसच्या परीक्षेमध्ये थोडासा बदल केलेला आहे. अध्यापनशास्त्र जे पेडॉलॉजी म्हणतो आपण, त्याच्यावर प्रश्न येतील, असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं म्हटलेलं आहे. बघूयात नेमकं काय होतं ते. आतापर्यंत टी-ई-टी अवघड का वाटत होती आणि सी-टेट का सोपी वाटत होती? कारण ते सी-टेटमध्ये पेडॉलॉजीवर प्रश्न हे अर्धे असायचे, म्हणजे 75 प्रश्न पेडॉलॉजीवर असायचे आणि 75 प्रश्न त्या विषयाच्या ज्ञानावर असायचे. तर तुम्हा सर्वांना त्या परीक्षेसाठी पण खूप खूप शुभेच्छा आहेत. तुमचे जे डाउट्स आहेत, पटापट चॅट बॉक्समध्ये टाका. या ताईचा डाउट्स आहे, तो एकदा परत मी घेतो. मी आता जे सांगितलं नरेश सर, की गणितासाठी वेळ आपण 5 ते 10 मिनिटं, जे 30 मिनिटाच्या जागी 40 मिनिटं द्यायची. आणि गणितात जे अवघड वाटतंय आपल्या डोक्याच्या पलीकडे चाललंय, त्याला जास्त भांडत बसायचं नाही. एका मिनिटात एक प्रश्न होत नाही, असं आपल्या लक्षात आलं, त्याला भांडत बसायचं नाही. 1, 2, 3, 4 जो आवडेल तो नंबर फिक्स ठेवायचा, त्याला गोल करायचं. गणितामध्ये जर तुम्ही सगळे म्हटलात, की 30ला 30 मी सोडवल, तर अवघड आहे. त्यातले 4-5 प्रश्न तर असे असतात, ते अर्धा तास सोडवत बसा. तुम्हाला ते प्रश्न सुटत नाही. आणि मुद्दाम महाराष्ट्र शासनानं किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये मुद्दाम असे प्रश्न दिलेले असतात, की ज्या प्रश्नाला तुम्ही तिथं भांडण करत बसावं, 15 मिनिट, 10 मिनिट वेळ वाया घालवावा आणि तुम्ही नापास व्हावं. असं जर व्हायचं नसेल, तर साधी गोष्ट आहे. आपण काय करायचंय मग? जो अवघड वाटतोय प्रश्न, खूप हे आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. 1, 2, 3, 4 पर्यायापैकी जो आवडेल पर्याय त्याला गोल करायचं. मी काय करायचो? तर माझा नंबर 3 असायचा समजा, तर मी 3 नंबरला गोल करून टाकायचं. सगळेच प्रश्न जे येत नाहीत त्या प्रश्नाचं उत्तर नंबर 3. असे अख्ख्या परीक्षेत किमान 10-5 प्रश्न आपल्याला सापडतात. जास्त नाही बरं का. नाहीतर सगळ्यालाच 3-3 टाकतात. सगळ्यांनाच 3-3 जरी टाकलं तर 150 पैकी आपल्याला जवळपास 40 मार्क पडतात. 40 पडतात. आहे का नाही? कारण की प्रत्येक पर्यायाचं वेटेज 40 प्रश्न जवळपास असतं. तर असो. भांडत बसू नका गणित, विशेष करून गणिताच्या ह्याच्यासाठी. एका ताईंनी प्रश्न विचारले, की माझं मराठी आहे, दुसरा पेपर इंग्रजी आहे, म्हणजे सेकंड लँग्वेज इंग्लिश आहे, बालमानसशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास. तर या 5 पेपरचा अभ्यास करत असताना, परीक्षेतला पेपर सोडवत असताना टाईम मॅनेजमेंटमध्ये भाषा 1 आणि भाषा 2 साठी आपल्याला 25-25, 50 मिनिटं द्यायची. बालमानसशास्त्रासाठी 10 मिनिटं जास्त द्यायची, 30च्या जागी 40 मिनिटं द्यायची. गणितासाठी आपल्याला 30 मिनिटं आहेत, पण 40 मिनिटं आपण द्यायची. कारण की परिसर अभ्यासचे प्रश्न हे वन लाइनर्स आहेत आणि त्यामुळे तिथे जास्त वेळ लागत नाही. येत असतील तर राईट, येत नसतील तर आपला जो ठरलेला लकी नंबर ज्याचा जो आहे तो तुम्ही बिनधास्त हे करायचा आहे. पासिंगसाठी तुम्हाला भाषा 1 मध्ये समजा भाषा 1 मध्ये 20 ते 22 मार्क, 25 मार्क पडले. भाषा 2 मध्ये पण 20, 22, 25 असे मार्क पडले. तर ओव्हरऑल जो पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचे मार्क 50 असतात आणि सुरुवातीला 20 दोन्ही 40 मार्क पडले, की बालमानसशास्त्र इतकं सोपं असतं जर वाचायला वेळ भेटला तर. वाचायला वेळ भेटला तर सोपं असतं. मग तिथे 21 मार्क पडले तर तुम्हाला 60 मार्क इथं होतात. राहतात 30 मार्क आणि 60 प्रश्न. तर आरामशीर प्रश्न वाचून जर गणिताचे आणि परिसर अभ्यासचे सोडवले तर पेपर 1 तुमचा 90+ कधीही जातो. मी तर 100+ जातो असं म्हणत असतो. तिथं 20-20 पडले 40 झाले. 100 मार्क. 20-20-20 या रेंजनं जरी चाललात तरी तुमचे 100 मार्क्स होतात. गणित अवघड जातं एखाद्याला, त्याला तिथं 10-5 कमी पडू द्या ना.
काय फरक पडत नाही. तर तुमचे कधी पण 90+ मार्क्स येऊन जातील. 100 असं म्हणत असतो मी. पेपर 2 मध्ये पण सेम कंडिशन आहे. पेपर 1 आणि पेपर 2 भाषा 1 सॉरी भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये किमान 20-20 मार्क पाहिजेत. इथंच परीक्षेचा टर्निंग पॉइंट आहे बरं का. भाषा 1, भाषा 2 टर्निंग पॉइंट. 40 मार्क पडलेच पाहिजेत. मग पुढे काय होतं? बालमानसशास्त्र 20, 60 झाले, की राहिलेल्या याच्यामध्ये ज्याचं सायन्स मॅथ आहे, त्यांना 60 पैकी 30 घ्यायचेत किमान. आरामशीर पडतात. ज्यांचं सोशल सायन्स आहे, त्यांना पण आरामशीर 30 मार्क पडतात. पण जर तुम्ही सोशल सायन्सचा खूप अभ्यास केला असेल, तर तुम्हाला 50-60 मार्क पडणार नाहीत, हे लक्षात घ्या. तिथं पण आपल्याला 40, 45, 50 मार्कापर्यंत पडतात. 10 प्रश्न असे असतात, की जे सगळे पुस्तक वाचलेत सर मी 5वी ते 10वी चे, पण त्यातला प्रश्नच नाही. असे असतात की. पण मग ते जे प्रश्न असतात, ते आपल्या अनुभवावर किंवा आपल्या महाराष्ट्राच्या इतर जो तुमचा अभ्यास आहे, त्याच्यावर आधारित असतात. सर्वांचा जो अभ्यास आहे 5वी ते 10वी मी असं म्हणत असतो, की तो अभ्यास तुमचा जर चांगला असेल, तर तुम्ही परीक्षा सहजासहजी पास होऊन जाणार. त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. हां. पुढचा डाऊट काय होता एक पटकन घ्या. माझा वेळ अजून 28 मिनिटं माझ्याकडे आहेत. तुमचे डाऊट्स घ्या पटापट. म्हणजे परीक्षेला जाताना तुम्ही पेन कोणतं वापरावं इथपासून प्रश्न असतात. तर बॉल पेन वापरायचा आहे, काळा किंवा निळा वापरायचा आहे. ज्यांचं काय नाव चेंज आहे, त्यांनी लग्नाचं गॅजेट जे आहे, ते मॅरेज सर्टिफिकेट, गॅजेट तुमचं ते सोबत घेऊन जायचंय. जे पर्यवेक्षकाच्या समोर स्वाक्षरी करायची हॉल तिकीटवर, ती तिथे गेल्यासच करा. अगोदर करून जाऊ नका. तुमच्या फोटो जे चिटकवायचे तो फोटो चिटकवून घ्या. आज, आता, उद्या लवकरात लवकर. सोबत तुमच्या हॉल तिकीट्स राहू द्या आणि एक आयडी प्रूफ राहू द्या. ज्या आयडी प्रूफ मध्ये बरेच सारे तुम्हाला आयडी दिलेले आहेत, त्यापैकी कोणतंही एक असेल तरी चालतं. ज्याच्यावर हॉल तिकीटवर जे नाव आहे, ते तुमच्या आयडीवर नाव असावं. तुमचे प्रश्न येऊ द्या. 160 लोक आहेत. तुम्ही पटापट प्रश्न घ्या. तर फोटो लागतो फोटो हॉल तिकीटवर चिटकवायला. कोमलताई, येस, लागतो फोटो हॉल तिकीटवर चिटकवण्यासाठी. तिथं नाही द्यायचा आपल्याला फोटो, हॉल तिकीटवर चिटकवायचा. प्रश्न टाका पटापट, बरेच जण आहेत. आणि कागदपत्रे परत सांगा सर. हॉल तिकीट सोबत ठेवायचंय. आणि हॉल तिकीटच्या सोबत तुम्हाला जे लागणार ते एक आयडी प्रूफ लागणार आहे. या आयडी प्रूफ मध्ये काय काय आयडी प्रूफ दिले ते एकदा परत तुम्हाला सांगतो सर्वांना. तुम्ही हॉल तिकीट जर काढलं असेल तर त्याच्यामध्ये जे सूची दिलेली आहे, ती बरेच जण हॉल तिकीट काढताना ते सूचनांचे घेतच नाहीत पेज. हॉल तिकीट वर फोटो आहे, हा तेच चिटकवायचंय. चिटकवण्यासाठी एक सोबत घ्यायचंय. हॉल तिकीटवर जे फोटो आहे ना, ते जे तुम्ही दिला होता हॉल तिकीटवर फोटो आहे, तर तसा फोटो एक सोबत राहू द्यायचा बरं का. एक फोटो लागणार आहे तुम्हाला सोबत. एक सोबत राहू द्यायचा फोटो, नक्की राहू द्या. हॉल तिकीटवर आधीच फोटो आलेला असेल सर, असतो आहे. हा, मग त्या सूचनांमध्ये सांगतो जो आहे तो सांगतो. सोबत काय काय ठेवायचंय? आधार कार्ड तरी ठेवा, निवडणुकीचं ओळखपत्र ठेवा, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचं ड्रायव्हिंग लायसन्स, यापैकी कोणताही एक आयडी प्रूफ तुमच्या जवळ ठेवा. ज्या परीक्षार्थींचं नावात बदल आहे, त्यांनी मात्र लग्नाचं जे आहे नोंदपत्रक, म्हणजे विवाह नोंद प्रमाणपत्र, मॅरेज सर्टिफिकेट, प्रतिज्ञापत्र, ॲफिडेव्हिट जे आहे ते तुमच्या सोबत तुम्ही ठेवायचं आहे. हॉल तिकीटवर ऑलरेडी फोटो आहे, मी पाहिले. हे समजा हॉल तिकीट आहे, इथं हॉल तिकीटवर तुमच्या इथं हा फोटो असणार आहे. तरीही एक फोटो मी असं म्हणत असतो की सोबत असू द्या, तुमच्या सोबत असू द्या. जो तुम्ही दिलाय ना तोच शक्यतो असला तर खूपच छान. बाकी तुम्हाला जे स्वाक्षरीचं सांगितलं ते, तर तिथं समक्ष तुम्ही एक स्वाक्षरी करायची. पर्यवेक्षकाची, समवीक्षकाची स्वाक्षरी देखील तुम्ही त्या याच्यावर घेऊ शकता. हॉल तिकीटवर तुमचे विषय आलेले आहेत. समजा भाषा 1 आहे हिंदी आहे, भाषा 2 मध्ये तुमचं समजा मराठी आहे, भाषा सब्जेक्ट जो तिसरा आहे तो पेडॉलॉजीचा म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड सायकोलॉजीचा आहे. आणि चौथा जो असणार आहे तो नोव्हेंबर मधील परीक्षेत फोटो मागितला नव्हता. ठीक आहे, पण तरीही एक असू द्या असं म्हणतो. मागितला नव्हता बरोबर, कारण की इथं आहेच ऑलरेडी. इमर्जन्सी मध्ये कधीतरी एखादी वेळेस
असं होऊ शकतं की हा फोटो नाही ओळखता आला तर तो प्रश्न मागू शकतो. तर त्यावेळेस आपल्याकडे एक असावा. आयडी प्रूफ तर आहेच. इट्स ओके. हां. तर एवढं तर लक्षात ठेवा. हॉल तिकीट सोबत न्यायचंय आणि हॉल तिकीटच्या सोबत एक आयडी प्रूफ ओरिजिनल. डिसॅबिलिटी असेल तर टाइम एक्स्ट्रा मिळेल का? तर त्याच्या संदर्भात तुमच्यावर इथे सूचना स्पष्ट दिल्यात. तर मिळेल. तर त्यांनी परीक्षा केंद्राचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी संपर्क साधणं पण तितकंच गरजेचं आहे. दिव्यांग उमेदवारांनी आवश्यक प्रपत्रे भरून संबंधित केंद्राचे केंद्र संचालक अथवा सहाय्यक परीक्षक यांच्याकडे ते जमा करावेत. तरच ते तुम्हाला मिळणार आहे. नाहीतर नुसतं मी हँडिकॅपमध्ये आहे आणि मला दिव्यांगामध्ये असल्यामुळं वेळ द्या वाढवून असं देणार नाहीत ते. त्याच्यामुळं तुम्हाला अगोदर तुमचं जे प्रपत्र असतं ते त्यांना सादर करणं गरजेचं आहे. मग 1.5 तास वेळ जे आहे ना तो त्याच्यासाठीच. हं. सर्कल कलर ब्लॅक पेन की पेन्सिल? पेन्सिल नाही हां. फर्स्ट सूचना आहे. परत एकदा रिवाइज करतो तुमच्यासाठी. पेन कोणता वापरायचा? तर पेन जो आहे तो बॉल पेन वापरायचा आहे आणि बॉल पेनमध्ये कलर्समध्ये तुम्ही ब्लॅक किंवा ब्ल्यू वापरू शकता. त्या संदर्भातली सूचना क्रमांक 7. परीक्षार्थीने आपला बैठक क्रमांक नमूद केलेला बरं सॉरी हां. परीक्षार्थीने आपला बैठक क्रमांक नमूद असलेलीच उत्तरपत्रिका OMR प्राप्त झाल्याची खात्री करावी. उत्तरपत्रिकेवरील माहिती व उत्तरे नोंदवण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉल पेनचाच वापर करावा. म्हणून मी तुम्हाला सगळ्यात महत्वाची सूचना एक सांगितली. वायलेट, पाणी बॉटल, वायलेट नाही येणार नाही. यावेळेस तर खूप स्ट्रिक्ट करणार. ते बाहेर ठेवायला त्यांनी जागा केलेली असते, लॉकर्स वगैरे असतात तिथे ठेवावं लागेल. पाण्याची बॉटल देखील नेण्याची गरज नाही. म्हणजे तुम्हाला पाणी अवेलेबल असेल. सोबत ते घेऊन जायची गरज नाही. यावेळेस नियम खूप जास्त स्ट्रिक्ट असणार आहेत. 2018 आणि 19 मध्ये 15,000 लोक पास व्हायचे त्यातले 7,500 लोक इल्लीगल पद्धतीने पास झालेले होते आणि त्या दोन्ही परीक्षा त्यामुळे त्यातली जी लाभार्थी टोळी आहे त्यांना परीक्षेसाठी बॅन करण्यात आलं. तेव्हापासून ही परीक्षा खूपच अजून काय म्हणायचं अवघड पद्धतीने घेतली जाते किंवा बर्डन आहे आणि आत्ताच नीटचा पेपर फुटलाय. त्याच्यामुळं सरकार खूप सतर्क झालेलं आहे आणि आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टी आता मुलींसाठी स्कार्फ वापरणे किंवा ते घुंगट वापरणे याच्यावर सुद्धा बंदी घातलेली आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही या सूचना सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझी सूचना अशी असेल की तुमच्या हॉल तिकीटच्या पाठीमागे जे पेज आहे ना, ते तुमच्यासाठी होतं. जर काढून घेतलं नसेल तर काढून घ्या. एकदा वाचा ऑनलाईन आहे. काढून नाही घ्यायची प्रिंट गरज. एकदा वाचा, सर्व सूचना वाचा. तुमच्या ते लक्षात येईल. त्यामुळं तुम्ही स्वतः वाचलं तर अजून छान ते लक्षात येईल. पेनच्या संदर्भात काही अडचण नाही. पेन्सिल वापरू नका. त्याच्यावर तसं दिलेलं नाही. पेन दिलेला आहे बघा. पटकन प्रश्न विचारा कारण की 9 वाजता पुन्हा आपलं 9 वाजता हिंदीचं सेशन आहे आणि विजय सरचं सेशन 9:45 वाजता आहे. त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्राचा अभ्यास आपला होणार आहे. हिंदीचं पण होणार आहे. त्यामुळे सांगणार आहे. एक सेशन हे महत्वाचं सेशन होतं. खूपच महत्वाचं होतं असं मला वाटतं, की तुमच्याशी संवाद साधणं मला माझ्या वेळापत्रकानुसार मिळत नव्हतं आणि तो आज मिळाला. अ, तर त्यामुळं तुम्ही सर्वांनी खरंच खूप छान अभ्यास केलाय आणि सर्वांनी पॉझिटिव्हली तुम्ही परीक्षेला जाणं खूप महत्वाचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचे 1.5 दिवस काय फॉलो करायचे तर पॉझिटिव्हनेस, वाद टाळणे, भांडण कोणाशी न होऊ देणे, आपणच माघार घेणे आणि शांत डोक्याने परीक्षेत देखील प्रश्न सोडवणे. तिथं प्रश्नांसोबत पण भांडण न करणे. तुम्ही प्रश्नासोबत भांडण केले, की तुमचा वेळ 100% वाया जातो. विशेष करून गणिताच्या शिक्षकांनी लक्षात घ्यायचं. आपल्याला कधी-कधी मलाही काय जमत नाही, जमलंच पाहिजे म्हणून 5-10 मिनिटं तिथेच वाया वेळ घालवतात. 2-3 प्रश्नामध्ये जर आपले गेले 15-20 मिनिटं, झालं आपलं वाजले 12 असं होतं. ते होऊ नाही द्यायचं नसेल तर साधी सोपी ट्रिक सांगितली तुम्हाला. भांडण न करणे, 1, 2, 3, 4 पैकी लकी नंबर पकडणे, 2-4 असे प्रश्न असतात वेळ खाऊ. त्यांना आपण बगल देणे आणि पुढचे प्रश्न सोडवणे. मार्काचा क्रायटेरिया लक्षात ठेवा, की प्रत्येक ह्याच्यात आपले 20-20-20 जरी पडत गेले, तरी आपले 100 होणार आहेत. म्हणजे 90 प्लस नक्कीच आपला रिझल्ट येणार. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगितलंय, की सर्वच जण पास होणार. जर टेस्ट कोणी सोडवले नसतील, तर त्यांनी टेस्ट सोडवा. मिशन टी-ई-टी जे छोटे-छोटे प्रश्न काढलेले आहेत आणि 10-10 प्रश्नांच्या Google टेस्ट आहेत. 250 प्लस आहेत. तुम्ही प्रत्येक विषयाची टेस्ट पहा. खूप छान टेस्ट असं मला वाटतं. कारण की ते सगळे ह्या पुस्तकांवर आधारित आहेत.
शालेय पुस्तकातलेच प्रश्न त्याच्यामध्ये बरे बहुतांश आहेत. त्याच्यामुळे त्या टेस्ट मी असं सांगत असतो रेफरन्स म्हणून तुम्ही खूप छान पद्धतीने वापरा. तेच प्रश्न जसे तसे येत नसतात, हेही लक्षात असू द्या. विज्ञान आणि गणित तसेच समाजशास्त्र यांना प्रश्न क्रमांक समान असतील. आपला जो विषय आहे तो सोडवायचा. यस 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 यस. 91 आता पेपर 2 वाल्यांसाठी विशेष करून 91 ते 150 हे प्रश्न आहेत तुमचे सायन्स मॅथ आणि सोशल सायन्स. मग याच्यामध्ये 91 प्रश्न क्रमांक 91 पासून ते 150 पर्यंत तुम्हाला गणित आणि विज्ञान असेल तर गणित विज्ञानचे येतील. इंग्लिश टेस्ट पाठवल्यात तुम्ही, जर पाहिला नसतील तर पाहून घ्या एकदा, परत परत पाठवता येतील, आज काही अडचण नाही. विशेष करून तिथं मुंडे सरांचा एक नंबर आहे, हरिश्चंद्र मुंडे सर, त्यांना तुम्ही मेसेज करू शकता. गणित आणि विज्ञान ज्यांचं आहे त्यांना 91 ते 150, आणि तसेच जो सोशल सायन्सचे लोक आहेत त्यांना सोशल सायन्सचे प्रश्न येणार. या प्रश्नपत्रिकेत असं आहे, इथं मिक्स झालेले तर नाहीत, म्हणजे गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत तर मिक्स झालेले नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही. मी ज्यावेळेस परीक्षा देत होतो त्यावेळेस ती मिक्स असायची. म्हणजे इतिहास भूगोलाचे प्रश्न देखील सायन्सवाल्यांचे प्रश्नपत्रिकेत असायचे. तर गेल्या वेळेस तर झालेलं नाही. म्हणजे आता ही सायन्स मॅथची पेपर आहे, तर 91 ते 150 फक्त सायन्स मॅथ आलेलं आहे. 91 ते 150 मध्ये सोशल सायन्स नाही चालेल. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. तुम्ही सोशल सायन्स आला असेल तर सोशल सायन्स येणार, सायन्स मॅथ टाकलेलं असेल तर सायन्स मॅथचे प्रश्न येणार. त्याच्यामुळे काहीच विषय नाही. हॉल तिकीटवर जो आहे विषय आलेला तो त्यावर ऐन वेळेला बदल होणार नाही. स्पष्ट सूचना तशा देण्यात आलेल्या आहेत. रेकॉर्डिंग लेक्चर्सची प्लेलिस्ट तुम्हाला सर्वांना ग्रुपवर मिळून गेलेल्या आहेत. ज्यांना कोणाला मिळाले नसतील त्यांनी परत रिमाइंड करा मला, मी तुम्हाला ते अवेलेबल करून देईल. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे तुमच्यावरचा तुमचा स्वतःचा विश्वास हे परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. तो तुमच्यावर स्वतःवर ठेवा आणि मनातली भीती घालवून टाका. विभक्ती रेकॉर्डिंग सेंड करा. एका फक्त ज्ञानेश्वरीताई, आपण तिथं प्लेलिस्टच पाठवून दिली, तुम्ही प्लेलिस्ट व्यवस्थित पाहतात, विभक्ती वगैरे सगळं तुम्हाला दिसून येईल. सिरियली पाठवले सगळे. आणि बहुतांश ठिकाणी तुम्हाला टायटल मध्ये पण नाव दिसतील, जिथे विभक्ती नाव आहे तिथं ते रेकॉर्डिंग केलेला व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. विजय सरांनी खूप छान पद्धतीने मराठी घेतलेले आहे आणि आता जवळपास 3000 प्लस शिक्षक यांना मार्गदर्शन या शिक्षकांनी केलेलं आहे. मिशन टीम ही प्रोफेशनली कोणतेही क्लासवाले नाहीत, हे लक्षात घ्या. ते तुमच्यासारखेच शिक्षक आहेत, त्यात काही भावी शिक्षक देखील आहेत. काही शिक्षक ऑलरेडी जॉईंड आहेत, त्यांनी सोशल सायन्सच्या टेस्ट सेंड करा सर. सोशल सायन्सच्या टेस्ट सेंड केल्यात असं नका हे करू. तुम्ही नीट पाहिलं नसतील तर परत पहा. हा, जर तुम्ही त्या ग्रुपला जर जॉईन नसाल तर तुम्हाला ते मिळाले नसतील. सोशल सायन्सच्या तुम्हाला जवळपास 40 टेस्ट मिळाल्यात. 30 टेस्ट हरिश्चंद्र मुंडे सरांनी पाठवल्यात आणि इतिहास भूगोलाच्या 7-8 अशा 15 टेस्ट मी स्वतः पाठवलेल्या आहेत. आणि याला जास्त दिवस झाले नाही, 2-4 दिवस झाला असत. भाषा एक मराठी, भाषा इंग्रजी असे स्पष्टपणे दिलेले असते का सर? हो, तुमच्या हॉल तिकीटवरच असतं. भाषा एक, भाषा 2 असं तुमच्या हॉल तिकीटवरच नमूद केलेलं असतं. आणि परीक्षेत देखील भाषा एक, भाषा 2 तुम्हाला स्पष्ट 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 दिसतं. त्याच्यामुळे काही विषय नाही. मग दाखवतो, हॉल तिकीटवर दाखवतो. आता इथं बघा, भाषा तुम्हाला दिसतंय का बघा, भाषा 1 हिंदी, भाषा 2 मराठी, झालं. तिथं काय विषय 1 लँग्वेज फर्स्ट, सब्जेक्ट 2 लँग्वेज सेकंड असं दिलेलं आहे. आणि त्यानुसारच तुम्हाला पेपर येतो. मग तिथं पेपर 1 मध्ये स्पष्ट स्पष्ट दिलेलं असतं, भाषा 1 चे प्रश्न 1 ते 30 मध्ये हिंदी, भाषा 2 तुमचं मराठी. आता ज्यांचं इंग्लिश आहे त्यांनी इंग्लिशचे सोडवा. तिथे इंग्लिश आणि इथं मराठी दोन्ही पण आलेले, अगोदर इंग्लिश आलेले, ते इंग्लिशचे सोडवत बसतात, गडबड होऊन जाईल सगळी. आपलं इंग्लिश घेतलेलं नाही, आपलं इंग्लिश नाही, तर इंग्लिश सोडवू नका. मराठी आहे 2, मराठीचे सोडवा. भाषा 2 मध्ये हिंदी आणि मराठी यावेळेस बहुतांश लोकांचा, तर स्पष्ट तसं दिलेलं असतं, काळजी करायची काही गरज नाही.
पेपर मिळाल्याच्या नंतर पेपरवरच्या प्रश्नपत्रिकेवरच्या सूचना वाचा. प्रश्नपत्रिकेवर कुठेही मध्ये खानाखुणा करू नका. शेवटला रफ काम करण्यासाठी तुम्हाला 2 पेजेस दिलेले. 2 पेजेसवर या. इथं काय धिंगाणा घालायचंय ते धिंगाणा घाला. परंतु परीक्षा काय माल पार्टिशन कोणता कायदा आहे तो, तर त्या कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई होऊ शकते. माल प्रॅक्टिसेस या कायद्याअंतर्गत 1982 हा ऍक्ट आहे, त्याच्यानुसार कारवाई होऊ शकते जर तुम्ही मध्ये खानाखुणा केल्या तर. त्या करायच्या नाहीत. बरेच जणांना टिक करायची सवय आहे. पेपर 2 मध्ये समाजशास्त्र विषयासाठी किती वेळ द्यावा. पेपर 2 मध्ये समाजशास्त्रासाठी 60 मिनिटं तुम्हाला भेटणार आहेत. 60 मिनिटं तुम्ही त्याच्यासाठी देऊ शकता. मानसशास्त्रासाठी 40 मिनिटं द्यायची. भाषा 1 साठी आपण 25 मिनिटं आणि भाषा 2 साठी 25 मिनिटं. सर मी बोलू शकते का तुमच्यासोबत? हँड रेज करा. स्वराज आणि मृणालीताई येस बोलू शकता तुम्ही. बिलकुल. जर कोणाला बोलायचं असेल तर हँड रेज करायचा, तर रेज हँडचा ऑप्शन असतो बघा. रेज हँड करा. स्वराज तुम्हाला डायरेक्ट बोलायचं असेल तर बोलू शकता. बिलकुल बोलू शकता. लाईव्ह सेशन चालू आहे. मला ज्याचं उत्तर सांगता येईल असेच प्रश्न विचारा, नाहीतर मला जे माहित नाही ते विचार. जगताप आहे. हा, स्वराज आणि मृणाली जगताप कोण आहे यांच्यावरून बघा. तुमचं माईक चालू केलं. बघा झालंय का? कुणाला अजून विचारायचं असेल तर हँड रेज करा. रेज हँड करा. जगताप बघा तुमचं झालं का माईक चालू? परत एकदा रिक्वेस्ट पाठवतो. आज तो अनम्यूट म्हणून तुमच्याकडे आलाय रिक्वेस्ट. चालू करा माईक. ओके. तुमचं माईक नाही झालं चालू अजून. ओके, इट्स ओके. हँड रेज आले ते 1-2 त्यांचे घेऊया डाऊट्स. नाव नाही तुमचं आलं, पण फक्त ओप्पो एक आलंय. रिअलमी. ओके ओप्पो बोला. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. साधारण मी मे महिन्यापासून आपल्या क्लासला जॉईन आहे. खूप चांगल्या हा. पद्धतीनं क्लास घेण्यात आलेले आहेत. खूप चांगली माहिती सर्व मॅडमांनी, विजय सरांनी आपण दिलेली आहे. आता हा. तुम्ही सांगितलं की कोऱ्या भागातच आपण रफ काम करायचं आहे, पण प्रश्नपत्रिकेच्या उत्तराच्या पर्यायाला थोडीफार टिक केली तर चालेल ना? नाही चालणार सर, नाही चालणार. करू नका. कारण की तुम्हाला कार्बन कॉपी मिळणार आहे ना. का म्हणून आपण उत्तराला टिक पण करायचं? प्रश्न कार्बन कॉपीचा नाही. आपण हम्म. प्रश्न वाचल्यानंतर कुठला प्रश्न सोडवलाय, कुठला राहिला हे बघण्यासाठी परत उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नाचा नंबर बघण्यापेक्षा टिकमार्क थोडंफार हम्म. केलं असेल तर लक्षात येते पटकन. नाही नाही, आपण सूचना व्यवस्थित वाचा. कारण की तसं लिगली सांगणं पण चूक आहे. ते त्याला जो पर्यवेक्षक आहे त्याच्यावरती हा. डिपेंड करतं. जर ते स्ट्रिक्ट असतील तर ते तुमचं या कायद्याअंतर्गत तुमचा पेपर देखील घेऊ शकतात. कारण की तुम्हीचा ए सेट आहे आणि तिकडे बसलेला लांबचा पण ए सेट आहे, त्याला असं दाखवू शकता तुम्ही. ए बघवा 10व्या प्रश्नाचं मी इथं टिक केलंय छोटस, त्याला दिसू शकतं. किंवा आपण त्या ह्याच्यामध्ये हे होऊच नाही, त्याच्यामुळे शक्यतो टिक करू नये. करू ओके नये. सर. मग मी चालेल सुरुवातीला चालेल. सांगितलं. सुरुवातीला सांगितलं की प्रश्न शक्यतो सोडायचा नाही आपल्याला. येत नसेल तर आपण हे करून टाकायचं. तिथं एखादी सिक्वेन्स जर चुकला तुमचा, 15वा प्रश्न आपल्याला येत नाही आणि ते सोडायचं आहे. 16व्याच प्रश्नाला टिक होतंय का नंतर ते बघा. ते जर सिक्वेन्स चुकला, बऱ्याच जणांचं असं झालेलं आहे, मी ऐकलेलं आहे की सर मला एक प्रश्न येत नव्हता आणि मग मी प्रश्न ते सोडून दिला. त्याच्या पुढचा प्रश्न घेतला पण ते पहिल्याच प्रश्नाला टिक झालं आणि असंच सिरियल बिघडत गेला होऊ माझा. शकतो. सर्व पेपर घेत होऊ शकतं. त्याच्यामुळं हो हो. एखादा येत नाही ना, त्याला तुम्हाला जे आवडतो जो पर्याय आहे तो टिक करून ओके मोकळं सर. होणे आणि पुढे जाणे. चालेल सर. ओके सर. रिअलमी. थँक्यू सर. ओके वेलकम. रिअलमी 14 5 GB. बस लवकर विचारा डाऊट, कारण की 9 वाजता बरोबर मॅडमचं सेशन हिंदीचं चालू होणार आहे. आपल्याकडे फक्त 10 मिनिटं आहेत. हा नमस्कार त्याच सर. लिंकवर सेशन. हा ताई बोला. काय नाही, माझा फक्त एकच डाऊट आहे की ज्यांनी मराठी आणि इंग्रजी ठेवलाय
त्यांना मराठीपासूनच सुरुवात होणार आहे ना? पहिले प्रश्न मराठीपासूनच असणार आहेत ना? परत परत मराठी आणि हिंदी ठेवलाय म्हणायला तुम्ही? मराठी आणि इंग्लिश. हा ठीक आहे ना, त्यांचं मराठीपासूनच चालू होणार. त्यांचे पहिले 30 प्रश्न मराठीचे असणार, नंतरचे 30 प्रश्न म्हणजे 31 ते 60 इंग्लिशचे असणार. म्हणजे त्यामध्ये हिंदी असणारच नाही. विषयच नाही येणार. बरं, ओके, थँक्यू. वेलकम. ज्यांनी हिंदी ठेवलंय त्यांना हिंदी येणार सुरुवातीला, आणि दुसरे प्रश्न त्यांचे मराठी किंवा इंग्लिश दोन्ही पण येणार त्यांना. मग हिंदीवाल्यांना इंग्लिश पण दिसेल आणि मराठी पण दिसेल, जिथं सेकंड लँग्वेज. मराठीवाल्यांना इंग्लिशच दिसेल, त्यांना हिंदी नाही दिसणार, कारण की त्यांना कंपल्सरी आहे, त्याच्यामुळे त्यांना हिंदी दिसणार नाही. पण ज्यांनी फर्स्ट लँग्वेज हिंदी घेतलंय त्यांना मात्र मराठी आणि इंग्लिश दोन्हीचे प्रश्न येणार आहेत त्यांच्या प्रश्नपत्रिकेत, गेलेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार. बर, अजून कोणाचा डाऊट असेल तर पटकन घ्या, कारण हिंदीचं सेशन बरोबर 9 वाजता सुरू होणार आहे. ಎಲ್ಲ ಘಳಕ ಮಾಡಿ बघा, अजून डाऊट कोणाचा आहे? त्या ताईचं मृणाल ताईचं चालू झालं नाही बघा, कोणतरी जगताप होते, त्यांचं नाही चालू झालं माहिती. अजून कोणाचे डाऊट असतील तर पटकन हे करा, आपल्याकडे 7-8 मिनिटं आहेत अजून. परीक्षेला जाताना नेमकं अजून काय करायला पाहिजे असं तुम्हाला प्रश्न पडत असेल तर परत तुम्हाला सांगतो, तुम्ही 200-300 पानाच्या ज्या नोट्स काढल्यात त्या नोट्स वाचा, इनफ आहेत. जर तुम्ही 4 महिने चांगला अभ्यास केला असेल तर. काहीच केलेलं नाही, सामाजिक शास्त्रासाठी हा गणेश काळे सरचा ठोकळा मला चांगला वाटतो. मी एमपीएससी चे जे विद्यार्थी आहेत ते देखील हे रेफरन्स म्हणून वापरतात. 5वी ते 12वी पर्यंत इतिहास भूगोल याच्यात छान दिलेलं आहे, विज्ञान पण आहे. गणितासाठी देखील तुम्ही अशा प्रकारचं पुस्तकं, या पंढरीनाथ राणेंचं गणित आहे, अंकलगीचं गणित आहे, तर ते देखील वापरू शकता. 5वी ते 10वी ची बेस्ट रेफरन्स बुक्स म्हणून पुस्तकं वापरा, असं मी पहिल्यापासून सांगत आहे. परिसर अभ्यासासाठी 5वी, 6वी, 7वी इतिहास, भूगोल आणि विज्ञान असे तिन्ही विषयाचे प्रश्न येतात, त्याच्यामुळे त्यांना देखील हे पुस्तक उपयुक्त आहे, ते वापरू शकता. तुमच्याकडे अकॅडमिक जे पुस्तक आहेत ते देखील वापरू शकता. मी 8वी, 9वी आणि 10वी इतिहास आणि भूगोलाच्या नोट्स प्रॉपर हँड रायटिंग मध्ये लिहिलेले आहेत, जे माझ्या वर्गातले हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून काढून घेतलेल्या तुम्हाला सर्वांना त्या पोच केलेल्या आहेत, त्या देखील पहा. कारण की प्रत्येक पेजवर आधारित त्यांनी टिप्पण्या, नोट्स काढलेल्या आहेत, त्या तुम्हाला वापरता येतील. विज्ञानाचं एक पीडीएफ काही जणांना ओपन नाही झालं, परंतु 300-350 पानाचं पीडीएफ आहे, ज्याच्यामध्ये 5वी ते 12वी पर्यंत जवळपास सर्व विज्ञानाचा भाग कव्हर करण्यात आलेला आहे. अतिशय उत्तम विज्ञानाच्या नोट्स त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. इतिहास भूगोलाच्या नोट्स मी स्वतः 8वी, 9वी, 10वीचे तुम्हाला पाठवले आहेत. घड्याळ चालू शकते का? चालू शकते, पण डिजिटल नाही. डिजिटल घड्याळ नका, साधी घड्याळ चालू शकते. आणि तुम्हाला ते काढून ठेवण्यासाठी बाकी ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तुमच्याकडे जर पॉकेट विकेट जर असेल तर ते ठेवण्यासाठी बाहेर तुमची व्यवस्था केलेली असते. 10-20 रुपये चार्ज ते घेतात बरं का अनेक ठिकाणी, तर इट्स ओके, काय हरकत नाही, तेवढा द्यावा. पर्स वगैरे अजिबात अलाऊ नाही तुम्हाला. स्कार्फ देखील यावेळेस अलाऊ केलेला नाही. जो बुरखा असतो तो देखील आपल्याला अलाऊ नाही, विशेष करून महिलांनी काळजी घ्यायची. आणि सगळ्यांनी परीक्षेला 1.5 तास जो वेळ दिलेला आहे, आता 10:30चा वेळ आहे पहिल्या पेपरचा, तर 9 वाजता आपण केंद्रावर जायचे. सर 9 वाजता नाही गेल्यास, मी सांगितलं 9:30 पर्यंत जा. सर 9:30 नाही गेल्यास 10 पर्यंत जा. सर 10ला नाही गेल्यास 10 वाजून 10 मिनिटापर्यंत जा. सर नाही 10 वाजून 11 मिनिटाला, मग तुम्हाला घरी जावं लागेल परत. त्यांनी स्पष्ट सांगितले की जास्तीत जास्त उशीर झाला तर परीक्षेचा जो टायमिंग आहे त्याच्या 20 मिनिटं अगोदर तिथं असलाच पाहिजे तुम्ही. जर जास्त उशीर झाला तर मग चालणार नाही. परीक्षा चालू व्हायला 19 मिनिटं बाकी आणि मध्ये जाऊ द्या म्हणायला, ते जाऊ देत नाही. मग ते नेटच्या पेपरला काहीतरी उशीर झाला, एका मुलीनं वडिलांनी काहीतरी गेटवर जाऊन धडक घेतली वगैरे, असे प्रकार घडलेले. आपलं पण असं होऊ शकतं, त्याच्यामुळे बी अवेअर. एकदम काळजीपूर्वक तुम्ही परीक्षेला शक्यतो मी म्हटले 1.5 तास अगोदरच जा. जाऊन बसा, निवांत बसा 1 तासभर, आणि शेवटला तुम्ही जाऊ शकता, काय अर्धा तास बाकी आहे त्यावेळी जाऊ शकता मध्ये, पण लवकरात लवकर जावं असं माझं स्पष्ट म्हणणं. तिथे काय लगेच गेल्यास मध्ये परीक्षा पेपर चालू होत नाही, निवांत बसता येतं आपल्याला.
भीती जाते, शरीर स्थिर होतं. आणि तुम्हाला म्हटलं तसं ज्यावेळेस आपलं मन, शरीर एका जागेवर स्थिर असतं, त्यावेळेस आपले जे अंदाज आहेत परीक्षेतल्या प्रश्नांचे ते बरोबर आहेत. आणि जर घाई झाली तर येणारे प्रश्न पण चुकतात. राहिलेल्या 2-3 मिनिटांमध्ये तुमचे प्रश्न येऊ द्या. 4 मिनिटं आहेत आपल्याकडे फक्त. जर तुम्हाला कोणाला डायरेक्ट बोलायचं असेल तर रेज हँड करू शकता. मोटरोला. बर, बोला. सर नमस्कार. हा, नमस्कार, बोला. आवाज येते सर? हा, ताई, पेपर सर पेपर 2 साठी टाइम मॅनेजमेंट बद्दल सांगा सर थोडे. तुमचं सायन्स पेपर मॅथ आहे की सोशल सायन्स? हिंदी सोशल सायन्स. सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी जो 8वी 9वी 10वी इतिहास बघितलाय, 5वी 6वी 7वी पण इतिहास भूगोल बघितले, 60 मिनिटात होतो तो वेळ. 60 मिनिटं त्याच्यासाठी द्या, भाषा 1 साठी आणि भाषा 2 साठी मी म्हटलं की 25-25 मिनिटं द्या, जास्तीत जास्त. बरं का, 20 मिनिटात झालं तर खूपच छान. कारण बालमानसशास्त्राला तुम्हाला 10 मिनिटं जास्त द्यायचे, 40 मिनिटं बालमानसशास्त्राला द्यायचे. 150 प्रश्न आहेत, 150 मिनिटं आहेत. याचं टाइम मॅनेजमेंट करत असताना भाषा 1 भाषा 2 तुमचं फास्ट झालं पाहिजे, 5-5 मिनिटं तरी, म्हणजे 25-25 मिनिटात झालं पाहिजे. 50 मिनिटं इथं, 40 मिनिटं, 90 मिनिटं, राहिले किती तर 60 मिनिटं. 60 मिनिटं पुढच्या 60 प्रश्नाला इतिहास भूगोलाच्या. जर गणित असेल तर त्यांनी विज्ञानाचे प्रश्न फास्ट फास्ट सोडवा, त्याच्यातले एक 5-10 मिनिटं वाचवा आणि गणिताला द्या. इतकं साधं सरळ सोपं आहे गणितावाल्यांनी पेपर सेकंडसाठी. तर असं टाइम मॅनेजमेंट करावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाषा 1च पहिल्यांदा सोडवावी असं मला वाटतं, कारण की सोपं असतं. नंतर भाषा 2. काही जणांना काय वाटतं आधी 2 सोडवतो पुन्हा 1 सोडवतो, तसं शक्यतो करू नका. मी असं म्हणत असतो. पुन्हा अजून सिक्वेन्स चुकला तर मी तिकडं गोल करायचं होतं, मला सर इकडंच गोल झालं, काय गरज आहे? हिंदीचे प्रश्न पण सोपेच आहेत आणि मराठीचे पण सोपेच आहेत. ज्यांचं काय फर्स्ट लँग्वेज मराठी आहे, टाइम डेव्हलपमेंट. पेन्सिल पट्टी चालेल का? नाही, पेन्सिल पट्टी पण चालणार नाही, सोबत चालणार नाही. आपल्याला पेन घेऊन जायला सांगितले, बॉल पेन निळा किंवा काळा घेऊन जा, पेन्सिल पट्टी नका घेऊन जा, चालणार नाही. कोणतेही साहित्य घेऊन जाऊ दिलं जाणार नाही. अलाव साहित्यामध्ये तुम्हाला फक्त पेन अलाव केलेला आहे. थँक्यू सर. सिक्वेन्स, ओके, वेलकम. सिक्वेन्स नुसार पेपर सोडवणे सगळ्यात बेस्ट. जो प्रश्न येत नाही त्याच्याशी भांडण न करता पर्यायापैकी एकाला क्लिक करणे, हे पण एक बेस्ट. श्रीकांत सर. सर नमस्कार सर. श्रीकांत सिन्हा, नमस्कार सर. नमस्ते नमस्कार, सर. बोला. नमस्कार. ओके, सर बोला. मगाशी तुम्ही आता जे एक्सप्लेन केलं ते उत्तर म्हणजे मला मिळालंय, तरी पण त्यातल्या त्यात समजा आता गेल्या वेळेस परीक्षेमध्ये माझा जे फर्स्ट एक्सपिरियन्स सगळ्यांचाच असेल, माझाच नाही, तर पण वेळ कधी कधी काय होतं नाही पुरत. तर मग अशा वेळेस लास्ट मोमेंटला क्वेश्चन समजा 50 बाकी आहेत आणि आपल्याकडे वेळ आहे 20 मिनिटं, तर अशा वेळेस कुठली ट्रिक वापरली तर आपण थोडंसं, मागच्या वेळेस माझा जस्ट 5-6 मार्कांसाठीच राहून गेलं, काही अभ्यास न करताना, म्हणजे 8 दिवसच फक्त मला वाटतं केला असेल, ते पण शाळा करून. तर अशा वेळेस काय केलं पाहिजे? आता बघा, सरांनी खूप छान प्रश्न विचारला. 20 मिनिटं आहेत आणि 150 प्रश्न राहिले. अशा वेळेस काय करायचं, शक्यतो बरं का, मी असं सांगत असतो की 15 मिनिटात 15 प्रश्न कव्हर झाले पाहिजे, असं करायचा प्रयत्न. या 50 पैकी तुम्ही 15 प्रश्न वाचून सोडवले किंवा रॅपिडली वन लाईन कळतात आपल्याला, त्या 50 पैकी फास्ट बघणे, 15 मिनिटात 15 प्रश्न सोडवणे, 50 पैकी राहिले 35, मिनिटं राहिले 5. आय रिपीट वन सेकंड. 50 मिनिटं आहेत आपले, सॉरी 50 प्रश्न आहेत, 20 मिनिटं आहेत, 20 त्यातले मिनिटं. 15 मिनिटं 15 प्रश्न सोडवायचे, काहीच विषय करायचा नाही. 15 मिनिटात 15 प्रश्न झाले पाहिजे. राहतात 5 मिनिटं आणि 35 प्रश्न. त्यावेळेस एकच पर्याय पकडायचा, प्रश्न वाचायचा नाही आणि क्लिअर गोल करत राहायचं. मग अशा वेळेस काय होतं, तर 35 पैकी किमान कितीही चुकले तरी तुमचे 8 प्रश्न ते 9 प्रश्न बरोबर आहेत. ओके एकच ओके. पर्याय पकडायचं बरं का, पण एकच पर्याय हा, पकडायचं. एक तर एक, कारण दोन की कुठं नाही. हा, आता बघा, तुम्हाला 8 प्रश्न 8 मार्क तर पडले शेवटच्या 5 मिनिटात, आणि जे 15 मिनिटात 15 सोडवलेत ना, त्यात तुमची एक्सलन्सी आहे.
ते 50 प्रश्न तुम्ही एका ओव्हरलुक केलंय आणि लक्षात आलंय की तुमचे हे येते भाऊ मला ओव्हरलुक करायचंय ते 15 मिनिटात 15 प्रश्न. त्या 15 पैकी जर तुमचे जरी एक किमान कितीही नाही म्हटलं तरी 10 ते 11 प्रश्न बरोबर आले तर तुमचे बरोबर. 50 पैकी 20 प्रश्न बरोबर येतात. 50 पैकी 20 आणि याच सिक्वेन्सनं तुम्हाला जर 20 मार्क तिथं पडत असतील तर सुरुवातीचे जे तुम्ही प्रश्न सोडवलेले आहेत 90 त्याच्यामध्ये तुम्हाला किती कमी पडले तर 70 मार्क पडले आणि इकडे 20 पडले तुम्ही 90 वर बरोबर जाऊन पास झाला असं होत शेवटला. ओके. घाई गडबडीमध्ये काय होतं ते 50ला 50 प्रश्न वाचण्याच्या नादामध्ये कोणताच बरोबर येत नाही. काही जण काय करतात 20 मिनिटात मी 50 वाचून सोडवतो अशा भ्रमामध्ये पण असतात. तर त्यांनी असं मला वाटतं की आपली वाचनाची स्पीड लक्षात घेता 15 मिनिटात 20 समजा सोडवावेत. मी तर 15 मिनिटात 15 सोडवा म्हटलंय. पण 15 मिनिटात 20 सोडवा आणि राहिलेल्या 5 मिनिटामध्ये त्या प्रश्नाला तुम्ही गोल करा एकाला पकडून असं मी सांगितलं. तुमच्या वाचण्याची स्पीड काय आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. पण घाई गडबड करून मी 50ला 50 सोडवण्याचा प्रयत्न केला अशा आविर्भावात पण जाऊ नये असं मला वाटतं. कारण की त्याच्यावर चुका जास्त होतात. जे 20-25 प्रश्न बरोबर येणार आहेत म्हणजे आपण किमान 20 प्रश्न बरोबर येऊ शकतात जर ट्रिक ही वापरली तर. पण असं होऊ नये ओके. एवढे प्रश्न राहू नयेत. 4-5 राहतात. मान्य सर आपण आपल्या टीमला खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचे डेडिकेशन. परत तुम्हाला सांगतो जी आपली टीम आहे ना कोणीही प्रोफेशनली जे क्लास वगैरे म्हणून घेत नाहीत. बरेच जणांना शिकवण्याची आवड आहे आणि म्हणूनच हे घेतात आणि मिशन टीम च्या माध्यमातून आपण महाराष्ट्रात भरपूर जणांना अतिशय सुरुवातीला तर आपण एक फ्री मध्येच घेत होतो परंतु नंतर टेस्ट सिरीजचा 499 आणि यावर्षी 999 मध्ये ही बॅच चालू केली. उदंड प्रतिसाद या आपल्या सर्व बॅचला मिळाला. जवळपास 700 स्टुडंट्स या बॅच मध्ये देखील होते. गेलेल्या बॅच मध्ये 900-499 नव्हते. त्याच्या अगोदर देखील स्टेटला देखील 333 विद्यार्थी होते. तर विषय तुमच्यासारखे शिक्षक आहेत शिकवणारे पण त्याच्यामुळे डेडिकेशन हे तुम्हाला दिसेल. आमची छान तयारी करून घेतली. नक्कीच तुम्ही पास व्हाल आणि पास झाल्याच्या नंतरचा जो आनंद आहे तुम्हाला जसा होतो तितकाच आणि त्याच्यापेक्षा जास्त आनंद टीम मध्ये जे काम करणारे लोक असतात त्यांना होतो. तुमच्या या प्रवासामध्ये टीईटीच्या प्रवासामध्ये आम्हाला सर्वांना मदत करण्याची संधी भेटते हे आम्ही अहोभाग्य समजतो. विषय हा नाही की किती विद्यार्थ्यांना शिकवलं तर विषय हा आहे की आम्ही कोणत्या भावनेने शिकवलं. सीटेट साठी क्लास कधीपासून चालू होतील तर सीटेट साठी आपण 28ला परीक्षा झाली की त्याच दिवशी संध्याकाळी मी माझं सेशन घेईन. 29 तारखेपासून तुम्ही लाईव्हला सगळ्यांनी बसू शकता. आता तुम्हाला सर्वांना सांगतो की जुन्या विद्यार्थ्यांना ही 150 जण आहेत तुम्ही 499 रुपये ही त्यांच्यासाठी अर्धी फीस जुन्या विद्यार्थ्यांना असेल. नवीन विद्यार्थ्यांसाठी 999 एवढी फक्त नाममात्र शुल्क असेल 999. जुन्या विद्यार्थ्यांना असेल 499 आणि ही फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी असेल. आपण यावेळेस असा प्रयत्न करतोय की टॉप 100च घ्यायचे आणि जास्तीत जास्त पास होण्यासाठी आपण वैयक्तिक काय प्रयत्न प्रत्येकासाठी पर्सनली करता येतो का यासाठी पण प्रयत्न करणार आहे. तुम्ही सगळेजण टीईटी पास होणार आहातच पण तरीही तुम्ही सीटेट देखील द्या असं मी म्हणत असतो. कारण की ती यापेक्षा सोपी आहे आणि त्याची तयारी तुम्हाला म्हटलं तसं 28ला संध्याकाळपासून चालू करू आपण. पुन्हा आपल्याला 2 महिने भेटतात. 1 तारखेला बॅच लॉन्च करू. 28 तारखेपासून गायडन्सला सुरुवात करू किंवा 28 जागी 29 होईल जास्तीत जास्त. तुम्ही सर्वांनी तुमचे प्रवेश परीक्षा झाल्याच्या नंतर घ्यायला सुरुवात करू शकता आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर आपण आजच अनाऊन्स केलेले. त्यांना अर्धी फीस असेल आणि ड्युरेशन हा 2 महिन्याचा आहे जवळपास 6 तारखेला सप्टेंबरच्या परीक्षा. तर सप्टेंबरमध्ये ते परीक्षेसाठी जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिने पूर्ण आपण अभ्यास करणार आहे आणि नाममात्र शुल्कामध्ये तुम्हाला सर्वांना यावेळेस रेकॉर्डिंग लेक्चर्स नॅशनल टीचर्सचे जे चांगले आहेत ते सिलेक्टेड अगोदर मी पण पाहत असतो ते कोणतं पाठवायचं ते पण पाठवण्यात येतील. आपली टीम तर स्वतः घेते विशेष करून त्यात मराठी हिंदी बालमानसशास्त्र हे 3 सब्जेक्ट क्लिअर तुम्हाला असतात. पेडॉलॉजीचा भाग असतो इथंच तुमचा पेपर कव्हर होतो आणि नंतरचा जो गणिताचा आहे तर गणिताचे सर स्वतः 8वी 9वी 10वीला शिकवतात आणि आपल्या मिशन टीईटीचे ते पहिल्यापासूनचे सदस्य आहेत माझे मित्र आहेत. 8वी 9वी 10वीला स्वतः शिकवत असल्यामुळे आणि तुमच्यासारखेच बरेच जणांसारखे परमनंट टीचर आहेत ते त्याच्यामुळं
इथून काय मानधन मिळते वगैरे म्हणून ते शिकवत नाही, त्यांना शिकवायला आवडतं म्हणून शिकवतात. तर त्याच्यामुळं काही तो विषय नाही. हे शुल्क का लावायचं सर नाममात्र, की 499 म्हणताय 999? तर घेणाऱ्यांना एक शाबासकी म्हणून पण, किंवा त्यांना पण एक जबाबदारीची जाणीव असावी, किंवा आपण काहीतरी मानधन आपल्याला मिळतंय आणि त्याच्यामुळे आपण रोजच्या रोज घेतलं पाहिजे. फ्री मध्ये म्हटलं की मी पण लाईव्ह येत नाही, बाकीचे टीचर्स पण फ्रीच आहे सर, काही एवढं सिरियस राहत नाही, म्हणून ते नाममात्र शुल्क. आणि तुम्हाला म्हटलं तसं, तुम्हा सर्वांच्या या टीईटीच्या प्रवासामध्ये आमच्या टीमला ही सेवा करण्याची किंवा तुमच्या प्रवासामध्ये सोबत राहण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या प्रवासामध्ये आम्ही टीम म्हणून तुमच्या सोबत नक्की आहात. आणि तुमच्या या पुढच्या सिटेटच्या प्रवासात देखील आपण सगळेजण सोबत चालूयात, एकमेकांचा आदर घेऊया, एकमेकांच्या मदतीने पुढे जाऊया. कुणाचं चुकलं राहिलं तर त्याला मोठ्या हृदयानं माफ करूयात, किंवा त्याच्या सुधारणा सांगूयात. अजून आपण चांगला, जितकं चांगलं होता येईल तितकं होण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येकात जेवढे क्षमता आहेत त्या क्षमतेनुसार तो काम करतो. तसंच आपली मिशन टीम मध्ये जितके छान छान गुण आहेत ते देण्याचा प्रयत्न करतात, ते टीम काम करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यातलाच एक घटक म्हणून मी देखील माझ्या क्षमतेनुसार तुम्हाला मदत करण्याचा मी प्रयत्न करत असतो. आता माझ्याकडे जेवढं जेवढं चांगलं म्हणणं आहे ते मी तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे, पुढेही करणार आहे. तुम्हाला काही उणिवा वाटत असतील तर त्या तुम्ही देखील मोठ्या मनानं सांगावेत. आपण त्यात सुधारणा करून अजून कसं चांगलं करता येईल, काय चांगलं घेता येईल, काय चांगलं देता येईल याचा विचार करूया, सर्वांनी सोबत राहूया. आजचं जे सेशन आहे ते खूप छान सर्वांसाठी झालेलं आहे. पुढचं हिंदीचं सेशन आहे. हिंदीच्या मॅडम मला असं वाटतं की आले असतील तर त्यांनी हँड रेज करायचंय. एकदा हिंदीचे मॅडम आले का बघ. तर आजचं हे सेशन आपलं आहे, तेच रेकॉर्डिंग स्टॉप करूया, म्हणजे मॅडमला आपण हँडओव्हर करूयात, मॅडम आले.